नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे एकादशी. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी येत असतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे त्या तिथीप्रमाणे वेगवेगळं असतं. वरुथिनी एकादशी ही जी आहे तर ती विशिष्ट वस्तूचे जर आपण या एकादशीला दान केले तर आपल्याला सुवर्णदान केल्याचं पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर कन्यादान केल्याचं पुण्य देखील आपल्याला लाभले जाते. त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, दुःख दूर होऊन आपली खूप सारी प्रगती होते. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा केली जाते. भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीसोबत यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात. तुळशीपत्र हे भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण तुळशीपत्र देखील या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करत असतो. म्हणूनच आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे. तर आपल्याला तुळशीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर तो पैसा टिकायला सुरुवात होईल. आपल्याला श्रीमंतीचे योग सुरू होतील आणि आपली गरिबी, दरिद्री जी आहे तर ती संपून जाईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या सर्वांना माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय असणारी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुळस. ज्या घरामध्ये तुळस असते आणि त्या तुळशीची नियमितपणे पूजा केली जाते त्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास सदैव राहतो आणि त्यांचे कृपा आशीर्वाद देखील आपल्याला लाभले जातात. पहा, जर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळस नसेल तर नक्कीच तुम्ही उद्याच्या दिवशी तुळशीचं एखादं रोप आपल्या घरी आणून लावू शकता. ज्या घराच्या समोर तुळस असते त्या घरामध्ये नकारात्मकता कधीही प्रवेश करत नाही. त्या घरामधील वातावरण हे सकारात्मक असते. ज्या ठिकाणी आपण तुळस लावलेली आहे त्या ठिकाणची नकारात्मकता ही नष्ट होऊन जाते आणि त्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळे तुळशी माता ही अतिशय प्रिय मानली जाते आणि त्यामुळेच तुळशीला विष्णुप्रिया, हरिप्रिया असं म्हटलं जातं. तर तुळस ही ज्या घरामध्ये असते तिथे सात्विक वातावरण निर्माण होते आणि जोपर्यंत श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवला जात नाही तोपर्यंत ते नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. तुळशी मातेला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू मी सांगितल्या आहेत, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पहा. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, अंघोळ करायची आहे, शुद्ध व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आणि नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. या दिवशी सकाळी आपल्याला देवांची पूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूवर पंचामृताने अभिषेक देखील करायचा आहे आणि त्यांच्या पूजेमध्ये त्यांना पिवळ्या कलरचे फुलं अर्पण करायचे आहेत, पिवळा नैवेद्य अर्पण करायचा आहे. मग तुम्ही केळीचं फळ देखील अर्पण करू शकता. जो उपाय आहे तर तुम्हाला सकाळीच करायचा आहे. तर पहा, उद्या एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला कोणत्याही प्रकारचं जल अर्पण करत नाही, कारण जल अर्पण केल्याने तुळशी मातेच्या व्रतामध्ये भंग होतो आणि त्याचे परिणाम आपल्याला वाईट भोगावे लागतील. त्यामुळे आपल्याला तुळशीच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची बाधाही आणायची नाही. त्याचबरोबर पहा, तुम्हाला तुळशी मातेच्या खोडामध्ये म्हणजे मुळापाशी चिमूटभर हळद ही अर्पण करायची आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा द्रवपदार्थ अर्पण करायचा नाही, परंतु हळद आपल्याला चिमूटभर अर्पण करायची. आणि बघा, तुळशी मातेला जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुळशीला तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यांना ती हळद जी आहे तर चिमूटभर ती तिच्या खोडाशी स्पर्श न होता अर्पण करायची आहे. यानंतर तुळशी मातेला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि
तुळशीला 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला जर तुळशीपाशी जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता. त्यानंतर तुळशी मातेला दोन्ही हात जोडून लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजे योग्य मोबदला तुम्हाला मिळत नसेल, आलेला पैसा हा घरातून सतत बाहेर निघून जात असेल, आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या तुम्हाला माता तुळशीला हात जोडून नमस्कार करून सांगायच्या आहेत. तर बघा असा हा एक उपाय उद्या तुम्ही आवर्जून करून पहा. तर बघा हा झाला आपण सकाळी चिमूटभर हळद अर्पण करायची आहे, परंतु संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या पंत्यांमध्ये 2 वातींची एक वात करून म्हणजे दुहेरी कापसाची वात प्रत्येक पंतीमध्ये तुम्हाला लावायची आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे, नसेल तर तेल घातलं तरी चालेल. नंतर हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. त्या दिव्यांमध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची ही टाकायची आहे. यानंतर त्या दिव्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि धूपदीप सुद्धा आपल्याला त्या दिव्यांना दाखवायचं आहे. त्यानंतर यातले जे 2 दिवे आहेत तर ते तुम्हाला उचलायचे आहेत आणि तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ठेवायचे आहेत. मधील एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीमध्ये लावायचा आहे. आता पहा, तुळशीमध्ये जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात तर त्या दिव्याचं तोंड हे तुमचं उत्तरेकडे असायला हवं. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. तर बघा आपल्याकडे आता 2 दिवे शिल्लक आहेत. त्यातला एक दिवा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या स्वयंपाक खोलीमध्ये लावायचा आहे. आणि हा दिवा आपण स्वयंपाकघरामध्ये जर लावला तर माता अन्नपूर्णा देखील आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. आता बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला दिवे लावायचे आहे. दिवे लावत असताना त्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे. आसन द्यायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता, फुलांच्या पाकळ्यांचं देऊ शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही ते दिवे लावू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. तांदळाचं आसन दिलं तर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि त्या दिव्यांमधल्या जे वेलची आणि लवंग आहेत तर त्या सर्व एकत्र करायच्या, त्यामध्ये 2-3 कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या प्रज्वलित करून सर्व घरामध्ये तुम्हाला फिरवायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.